नशा करण्याची इच्छा का होते? नशा करण्याची इच्छा का होते? आग लगी थी सीने में तो हम बोतल से बुझाने चले थे। आग लगी थी सीने से तो हम बोतल से बुझाने चले थे। कमबख्त ये नहीं पता था की वो पाणी नहीं पेट्रोल था। मित्रांनो, आजचा आपला विषय एकदम कडक आहे आणि सनसनाटी आहे. विषय आहे ट्रिगर. ट्रिगर्स म्हणजे काय? नशा करण्याची अचानक उबळ का येते? बघा, आपल्याला प्यायला किंवा नशा करायला तसं पाहिलं तर काहीच कारण लागत नाही. आपण कसं असतं माहिती आहे, बायको हसून बोलली, अरे वा आज मूड चांगला आहे, कर एक क्वार्टर चालू. बायकोने रागाने पाहिलं, हिला तर माझी कदरच नाही, आण रे ती बाटली. पाऊस पडला, भजी आणि बियर पाहिजे. कडक ऊन पडलं, थंडगार काहीतरी होऊ दे. अरे साला, कॅलेंडरवरची तारीख बदलली तरी आपण पेक बनवतो. पण मित्रांनो, हसण्यावारी नेऊ नका. या हसण्यामागे एक भयानक सायकोलॉजी लपलेली आहे आणि ती सायकोलॉजी म्हणजे ट्रिगर. ट्रिगर म्हणजे नक्की काय? ट्रिगर या शब्दाचा अर्थ काय? बंदुकीचा खटका. बंदूक लोड केलेली असते, गोळी आत असते, पण जोपर्यंत तो छोटा ट्रिगर दाबत नाही तोपर्यंत गोळी सुटत नाही. तुमचा मेंदू म्हणजे ती लोड केलेली बंदूक आहे आणि हा ट्रिगर म्हणजे अशी एखादी गोष्ट, एखादा माणूस, एखादी जागा किंवा एखादी भावना जी तुमच्या समोर आली की तुमच्या मेंदूतला तो खटका दाबला जातो आणि मग सुटते ती नशेची गोळी, जी थेट तुमच्या संसाराच्या, तुमच्या इज्जतीच्या आणि तुमच्या आयुष्याच्या चिंधड्या उडवते. एक उदाहरण देतो. आपला एक पठ्ठ्या होता सकाराम. 3 महिने व्यसनमुक्ती केंद्रातून एकदम टकाटक होऊन बाहेर पडला. चेहऱ्यावर तेज, अंगात ताकद, बायको खुश, पोरं खुश. एक दिवस कामावरून येताना तो नेहमीच्या पानटपरीवरून गेला. तिथे त्याचे जुने भिडू उभे होते. एकाच्या हातात सिगारेट, दुसऱ्याच्या हातात पुडी. त्यांनी नुसती हाक मारली, काय सका, मोठा माणूस झालायस, ये एक कटिंग चहा पिऊ. सकारामला वाटलं, मी तर आता सुधारलोय, चहा प्यायला काय जातंय. मराठीत म्हण आहे ना, आगीशी खेळला आणि हात पोळला. तो तिथे गेला, सिगारेटचा धूर नाकात गेला. मित्राच्या त्या जुन्या गप्पा कानावर पडल्या आणि सकारामच्या मेंदूतला ट्रिगर दाबला गेला. चहाच्या जागी संध्याकाळी कशी दारूचा ग्लास हातात आला त्यालाच कळलं नाही. एका क्षणात 3 महिन्याची तपश्चर्या मातीत मिळाली. हिंदीत एक म्हण आहे, लोहे को लोहा काटता है पर दारू को सिर्फ दूरी काटती है. म्हणून हे ट्रिगर ओळखा. हे 2 प्रकारचे असतात. बाहेरचे ट्रिगर, एक्सटर्नल, ते जुने आड्डे, ती ढाब्यावरची खुर्ची, तो संध्याकाळचा अंधार आणि सर्वात भयानक म्हणजे ते जुने मित्र. जे मित्र तुम्हाला म्हणतात ना, चल एक पॅक मार, काही होत नाही. लिहून ठेवा, ते तुमचे मित्र नाही, ते यमराजाचे सेल्समन आहे. त्यांच्यापासून 10 हात लांब राहा. आतले ट्रिगर्स, इंटरनल हॉल्ट फॉर्म्युला. वैद्यकीय भाषेत आणि सायकोलॉजीमध्ये याला HALT हॉल्ट म्हणतात. ही 4 अक्षरे डोक्यात कोरून ठेवा. H म्हणजे हंग्री, जेव्हा पोट रिकामं असतं, जेव्हा डोकं फिरतं आणि नशेची आठवण येते, नेहमी वेळेवर जेवा. A अँग्री म्हणजे राग, जेव्हा कोणाचा तरी राग येतो, अपमान होतो, तेव्हा आपण तो राग बाटलीवर काढतो. ए लोनली एकटेपणा, एकटे पडलात की जुन्या आठवणी डंक मारतात. एकटे राहू नका, कुणाशी तरी बोला. टी म्हणजे ट्रायड, थकवा, अंग दुखायला लागलं की वाटतं एक मारली की बरं वाटेल. तो खोटा दिलासा आहे. मित्रांनो, जेव्हा ही नशेची इच्छा
क्रेविंग अंगावर येते ना तेव्हा ती एखाद्या लाटेसारखी असते. समुद्राची लाट येते, आदळते आणि मागे जाते. ही नशेची लाट फक्त 15 ते 20 मिनटं टिकते. जर तुम्ही ती 20 मिनटे स्वतःला सावरलं तर तुम्ही जिंकलात. जेव्हा ती बाटली, ती पुडी तुम्हाला साथ घाले तेव्हा डोळे मिटा आणि फक्त एकदा तुमच्या पोराचा, तुमच्या मुलीचा चेहरा आठवा. तुमची वाट बघत दारात उभा असलेल्या तुमच्या म्हाताऱ्या आईच्या डोळ्यातले अश्रू आठवा. अरे, तुमच्या खिशातले पैसे हे फक्त कागदाचे तुकडे नसतात, ती तुमच्या बायकोच्या गळ्यातली पोत असते, पोराच्या पाठीवरचं दप्तर असतं आणि तुमच्या बापाची इब्रत असते. हे सगळं ते 2 पॅकसाठी, त्या एका पुडीसाठी जाळून टाकणार का तुम्ही? तुम्ही इथे आला आहात याचा अर्थ तुम्ही हरलेले नाही आहात, तुम्ही लढवय्ये आहात. आज SNBT फाउंडेशनच्या या प्रेरणा केंद्रात आपण एक शपथ घेऊया. आता आपण परिस्थितीचे गुलाम राहणार नाही, आपण आपले मनाचे राजे बनणार आहोत. तैरना है तो समुंदर के लहरों में तैरो, इन शराब की प्यालियों में क्या रखा है. अरे, प्यार करना है तो अपने परिवार से करो, इन नशे की गलियों में क्या रखा है. उठा, जागे व्हा आणि हा ट्रिगर दाबण्याआधी त्या मेंदूला सांगा, मी वाघ आहे आणि वाघ कधीच गटारीत लोळत नसतो, तो राज करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.